तर महाराष्ट्रामध्ये मराठी बिग बॉस सीझन 5 चालू आहे आणि तुम्ही बघतायच की कशा पद्धतीनं एक कंटेस्टंट घराच्या बाहेर जातो. आणि आता रिसेंटली एक नवीनच राडा झाला. आर्यानं निकी तांबोळीच्या कानाखाली मारली. त्याच्यामुळे बिग बॉसनं आर्याला घराच्या बाहेर काढलं. आता हे चुकीचं होतं की बरोबर ते तुम्हीच सांगा. मला असं वाटलं होतं की रितेश सर तरी आर्याला एक चान्स देतील, पण रितेश सरांनी पण तसं काही केलं नाही आणि अखेर बिग बॉसनं आर्याला घराच्या बाहेर काढलं. आता आपण तिनं खरंच मारलं, नाही मारलं हे आपण नाही बघितलं. त्याच्यामुळं मी काय बोलू शकत नाही त्या गोष्टीवर. आणि मी त्या गोष्टीचं समर्थन नाही करत आहे, पण मला असं वाटतं, की आर्याला एक चान्स मिळायला पाहिजे होता. असं तडकाफडकी बाहेर काढणं ते खूप चुकीचं होतं आणि तिला चान्स पण दिला नाही. तिला साधं स्टेजवर पण येऊन दिलं नाही. तर असं असेल तर आणि ज्या पद्धतीनं लोकं सुद्धा कमेंट करतायत, असं बोलतायत, की आर्या परत पाहिजे नाही तर आम्ही बिग बॉस बघणार नाही. तर मला असं वाटतं, की मराठीचा बिग बॉस सीझन 5 चा टी-आर-पी ना लवकरच खाली येणार आहे. जसं वर गेला होता तसं खाली येणार आहे. कारण आर्याला लगेच बाहेर काढले तडकाफडकी. म्हणजे निकिता अंबोईनं काही केलं तरी चालतं. अरबाजनं काही केलं तरी चालतं. पण बाकीच्या सदस्यांनी थोडं जरी काही केलं तरी लगेच बाहेर. का? तर तिच्यामुळे शो चाललाय. असं मेकर्सचं मानणं आहे. मला असं वाटतं आणि एक नॅरेटिव्ह पण क्रिएट होतंय की तिच्यामुळे शो चाललाय. पण असं काही नाहीये बरं का. जर कुणाच्यामुळं कोण राहत नाही आणि कुणाच्यामुळं पण हा शो राहणार नाही. म्हणजे इथून मागचे 4 सीझन झालेत आणि आता हा 5वा सीझन आहे आणि कोण कुणासाठी थांबत नाही आणि शो पण कुणासाठी थांबत नाही. बात है सर, क्या बात है सर, क्या जर असं असेल तर राखीला मराठी बिग बॉसच्या सीझन 5 मध्ये बोलवा निकिता अंबानीच्या अगेन्स्ट. मग आपण बघूयात की काय होतंय आणि कसं होतंय ते. आणि अभिजित बिचकुलेंना पण बोलवा मराठी बिग बॉसच्या सीझन 5 मध्ये. मग मजा येईल जरा नाही का बघायला. कारण जर असंच असेल बायस गेम जर खेळायचा असेल तुम्हाला, एका बाजूनच तुम्हाला खेळायचं असेल तर मग पर्याय नाही ना मग काय. आणि जर असं असेल तर आम्ही किंवा सगळी जी जनता आहे ती मराठी बिग बॉसच्या सीझन 5 वर बॉयकॉट करू. आम्ही बघणार नाही शो खरंच. कारण जर असं असेल बायस दिसतंय आम्हाला सरळ सरळ की तुम्ही वन साइडेड खेळताय सगळे. बिग बॉस पण कुणाच्या फेवरमध्ये बोलतंय. रितेश सर पण कधी कधी त्या फेवरमध्ये बोलतात. म्हणजे तिला काय बोलतात की तुझा गेम चांगला आहे पण तुम्ही ज्या पद्धतीनं बोलता ते चुकीचं आहे. काय म्हणजे ह्या कुठल्या पद्धतीने तुम्ही समजावताय? ज्यांना जी भाषा कळते त्या भाषेतच समजवा ना. म्हणजे ते ज्यावेळेस भाऊच्या धक्क्यावर पण बसलेले असतात त्यांना एवढा ॲटिट्यूड असतो. रितेश सरांसोबत समोर पण एवढा ॲटिट्यूड दाखवतात ते. आणि सर नका त्यांचं एवढं हे करू. त्यांना बोला राव सर तुम्ही प्लीज. म्हणजे ज्यावेळेस सीझनचं अनाउन्समेंट झालं होतं त्यावेळेस मी खूप खुश होतो की माझे आवडते सगळ्यात फेवरेट रितेश सर शो होस्ट करतायत. म्हणजे महेश सर तर कमालच करत होते, त्यांना तोड नाहीये, पण रितेश सर होस्ट करतायत. मी खूप एक्सायटेड होतो. पण आता ती एक्साइटमेंट कुठं कुठं थोडी थोडी कमी होती. मग असं वाटतं की यार महेश सर पाहिजे होते इथं, मग मजा आली असते अजून नाही का. हा ठीक आहे की बॉलिवूडचे स्टार येऊन गेले, सगळ्या गोष्टी ठीक आहे. पण ज्या पद्धतीनं होस्टिंग होतंय ते कुठंतरी थोडं कमी पडतंय असं मला वाटतं जेन्युइनली. आणि अख्ख्या महाराष्ट्राला वाटतंय हे असं मला वाटतं. बाकी जर हा व्हिडिओ मेकर्स पर्यंत पोहोचला तर चांगलीच गोष्ट आहे. बाकी सगळे कंटेस्टंट चांगले खेळत आहेत. माझा सपोर्ट बी टीमला नक्की असेल. आणि मला असं वाटतं की जो टी-आर-पी वाढलाय बिग बॉस सीझन 5 चा तो कुणामुळे वाढलाय तर सूरजमुळं. आणि त्याच्यामुळेच मे बी मी पण हा शो बघतोय. कारण मला तो जेन्युइन वाटला आणि म्हणजे मी सगळ्या कमेंट बघितल्या सूरजविषयी. एक पण निगेटिव्ह कमेंट नाहीये त्याच्याविषयी. एवढ्या म्हणजे लेव्हलला महाराष्ट्र त्याच्यावर प्रेम करते आणि मला असं वाटतं की मी त्याच्यामुळेच शो बघतोय. कारण एक सिंपल मातीतला म्हणजे साध्या मातीतला माणूस आहे, सामान्य माणूस आहे. मातीतून वर आलाय. तळागाळातला माणूस येतो आणि कशा पद्धतीने तो व्हिडिओ बनवायचा ठीक आहे. म्हणजे आता आपण त्याला अपवाद नाही की तो अशा व्हिडिओज का बनवतो, डझंट मॅटर. म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड तसं आहे. तो एक गरीब कुटुंबातला मुलगा आहे त्याच्यामुळं कोणी पण त्याला ट्रोल करायचं सुरुवातीला. पण आता ज्या लेवलला सगळे त्याला सपोर्ट करतायत, सगळे त्याची वाहवा करतायत, भारी वाटतं मला. खरंच भारी वाटतं. म्हणजे मी त्याला कधी असं ट्रोल नाही केलं बाबा की काय हां, बट ठीक आहे. मला तो कॉन्टेंट कधी-कधी क्रिंज वाटायचा. क्रिंज कॉन्टेंट वाटायचं. बट मी असं कधी ट्रोल नाही केलं त्याला आउट ऑफ द वे जाऊन. ओके. आणि ज्यावेळेस तो मराठी बिग बॉसच्या सीझन 5 मध्ये आला त्यावेळेस मला असं वाटलं की अरे ह्याला शोमध्ये का घेतलाय बाबा? आय डोंट नो. पण त्याच्यानंतर हळू-हळू जसं-जसं शो पुढे जायला लागला, 2 आठवडे झाले त्याच्यानंतर मी शो बघायला लागलो. का तर सूरजमुळं. ज्या पद्धतीने लोकं त्याला सपोर्ट करत होती, कमाल म्हणजे कमाल. अजून पण सपोर्ट करतायत आणि मला असं वाटतं की सीझन 5 चा तो विनर पण असेल. बाकी अभिजित दादाला माझा फुल सपोर्ट आहे. माझा फेव्हरेट आहे तो. आणि मला असं वाटतं की त्याने पण ट्रॉफी उचलली तर मला खूप आनंद होईल. कारण इंडियन आयडल पासूनचा तो आत्तापर्यंतचा प्रवास, त्याला जेवढं लाईमलाईट मिळायला पाहिजे होतं, तेवढं नाही मिळालं. सो असं वाटतं की त्याला पण ट्रॉफी मिळावी असं मला वाटतं. कारण ती ट्रॉफी उचलताना मी त्याला नाही बघितलं, पण आता तर बघेल. आणि त्याचं जे गाणं होतं मोहब्बतें लुटाऊंगा, न न न न न न
कमाल, म्हणजे त्या वेळेस त्यांनी ते गाणे गायले आणि आय एम बिग फॅन ऑफ अभिजित दादा. बाकी पॅडी दादा, डीपी दादा, अंकिताताई, वर्षाताई माझ्या फेव्हरेट आहेत. आणि जान्हवी पण आता कुठं-कुठं फेव्हरेट व्हायला लागले लोकांची थोडी-थोडी. माझी नाही फेव्हरेट. कारण काय असतं ना, की आपण ज्या संगतीत असतो ना, तसं आपण होतो आणि त्याच्यामुळे कदाचित जान्हवी तशी होती. बट ती आता हळू चांगलं वागते. त्याच्यामुळे लोकं पण तिला थोडं-थोडं सपोर्ट करतायत. बाकी माझा बी टीमला फुल सपोर्ट आहे. बाकी कोणालाच नाही. बाकी संग्राम दादा पण रिसेंटली आलाय. मी त्याला खूप वर्षापूर्वी भेटलो होते. सेकंड केलं होतं फक्त. तो एका शोला आला होता आणि तो पण खूप कमाल आहे आणि त्यांनी पण खेळावं चांगलं. माझी त्याच्याकडून खूप अपेक्षा आहे आणि अरबाजला त्यांनी टक्कर द्यावी आणि मला असं वाटतं की नेक्स्ट जे एलिमिनेशन होईल त्यात अरबाज बाहेर जावा. बाकी वर्षाताई तर माझे फेव्हरेट आहेत. म्हणजे लहानपणापासून त्यांचे फिल्म्स बघतोय आणि त्यांनी पण ट्रॉफी उचलली तर मला आनंद आहे. बाकी कोणी ट्रॉफी नको उचलू देत, पण बी टीमनी ट्रॉफी उचलली तर मला खूप आनंद होईल असं मला वाटतं. बाकी आता बघतेच तुम्ही की आर्याला बाहेर का काढलं किंवा कशामुळे काढलं, तडकाफडकी डायरेक्ट बाहेर. तिला त्या ह्याच्यावर पण नाही बोलवलं भाऊंच्या धक्क्यावर, की नाही का बाबा तुमचा बघा कसा प्रवास होता, असं काहीच नाही. डायरेक्ट बाहेर का, म्हणजे एवढं काय केलं होतं तिने सांगा ना. निकिता अंबोई सुरुवातीपासून प्रोव्होक करते, सगळ्यांना प्रवृत्त करते आणि तिने काही केलेलं चालतं, पण बाकीच्यांनी केलं तर चुकीचं आणि लगेच तडकाफडकी बाहेर. जनता माफ नहीं करेगी. का तर तिच्यामुळे शो चालला, असं काय असं काही नाही मित्रांनो. कुणामुळे कुणाचा शो चालत नाही आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं आणि अख्ख्या महाराष्ट्राला असं वाटतंय की आर्या ताईला परत घेतलं पाहिजे. आर्याला ह्या शो मध्ये परत घेतलं पाहिजे आणि जर नाही घेतलं ना तर मला असं वाटतं की बिग बॉसचा जो टीआरपी प्रेक्षकांनी वाढवलाय ना तो खाली यायला पण वेळ नाही लागणार. लिहून देतो मी सिरियस. म्हणजे लोक शो कुणामुळे बघतात, फक्त तर सूरजमुळे. 40 म्हणजे 80% 40% टीआरपी सूरजमुळे असेल असं मला वाटतंय. बाकी माहित नाही मला काय. आणि आर्या ताई बिग बॉसच्या शो मध्ये पाहिजे असं मला नाही, संपूर्ण महाराष्ट्राला वाटते. आणि तुम्ही कमेंट वाचा, जर हा व्हिडिओ बिग बॉस पर्यंत पोहोचला, मेकर्स पर्यंत पोहोचला, रितेश सरांपर्यंत पोहोचला तर प्लीज तुम्ही कमेंट वाचा आणि महाराष्ट्र काय म्हणतंय ते पण बघा जरा. आणि रितेश सर तुमच्याकडून तर खूप अपेक्षा आहेत मला, अख्ख्या महाराष्ट्राला. तुम्ही चांगलं करताय, अजून चांगलं करा, अजून चांगलं खडसवा त्या लोकांना. आणि आता वाईल्ड कार्ड कोण येतंय ते पण उत्सुकता आहे की कोण येणार आहे बाबा. बाकी तुम्हाला मराठी बिग बॉस विषयी काय वाटतं, की आर्याला जे बाहेर काढलं ते चुकीचं होतं की बरोबर होतं ते पण सांगा. आणि जे निकीन अरबाजच्या फेवरमध्ये बिग बॉस पण बोलतात ना, ते पण जरा कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतं त्याविषयी. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि एजे थिंग्सला सबस्क्राईब करा मित्रांनो, प्लीज. थँक्यू.